गुड मॉर्निंग. वेलकम टू गायत्री व्लॉग चॅनल. चला तर आज मी आले योगाला. आजपासून आम्ही योगा चालू केला आहे सुवर्णकार मंगल कार्यालयामध्ये. आम्ही महिला मंडळी मस्त योगा करून घरी चाललो आहे. खूप छान झाला आमचा योगा. तुम्ही बघू शकता आमचा व्हिडिओ. एन्जॉय केला आम्ही. मला खूप फ्रेश वाटले नंतर योगा करून. आपण असं घरी करतो तर योगा होत नाही. एक दिवस करतो आणि एक दिवस करत नाही. पण सर्वजणी आल्या की मज्जा येते. मला खूप आनंद भेटला आज. आता आम्ही चाललोय घरी. आमचा योगा झाला. 8 वाजले. मी गाडी घेऊन आले होते. आता गाडीवर घरी जाणार आहे. घरी पोहोचली मी आता सडा रांगोळी करते आणि मग शिवचा टिफिन शिवला उठवते. घरी आले आता. आमच्या शेजारच्या काकू माझ्याशी बोलत होत्या की तू गेली होती का योगाला असं. तर मी सांगितलं हो मी गेली होती योगाला, खूप छान वाटलं. मग त्या बोलत होत्या की व्हिडिओ टाक. म्हटलं हो व्हिडिओ टाकेल तुम्हाला. मग मी घरात गेले. झाडणी आणली आणि अंगण झाडले. मग आता 1 नंबर आलं का? अंगण झाडल्यानंतर सडा टाकून घेतला. मी उंबरठ्यावर पण पाणी टाकते म्हणजे रात्रीतून जी नकारात्मक शक्ती असते ती नाहीशी होते. बाहेर खूप नकारात्मक शक्ती फिरत असतात. आता मी रांगोळी टाकते. मी रोज पावलं आणि स्वस्तिक किंवा छोटीशी रांगोळी टाकत असते. आता मी रांगोळी झाल्यानंतर वरती आले. शिवचा टिफिन बनवला. शिवला उठवलं होतं. शिवचा अजिबात मूड नव्हता शाळेत जायचा. रेडी झालाय. शिवला आता स्कूलला जायचं. तो खूप नाश्ता करतो इथे मी शिवचा टिफिन रेडी केला. त्याला भोपळ्याचे थालीपीठं दिले आणि टोमॅटो सॉस दिले. आमचा स्पायडरमॅनचा टिफिन म्हणजे 1 नंबर. आता मी शिवला घेऊन चालले. शिवला रोज मीच सोडवायला जाते आणि घ्यायला शिवचे पप्पा जातात. आता आम्ही चाललो शाळेत. शिव खूप नाटकं करत होता जाण्यासाठी. रात्री खूप उशिरा झोपतो तो, त्यामुळे सकाळी उठायला खूप त्रास देतो. त्याला खूप गोड बोलून सांगावं लागतं. नंतर मी छान मस्त तयार झाले. माझं सर्व काम झालं. आता मी चालले परत शिवला घ्यायला, कारण खाली दुकानात गिऱ्हाईक होते, कस्टमर आलेले होते. त्यामुळे मी शिवला घ्यायला जाणार होते आणि बाजारात पण जाणार होते. मग मी भाजीपाला घ्यायला बाजारात गेले. आज साखर चतुर्थीचं ताट होतं त्यामुळे केळीची पानं लागत होती. शिव पण माझ्यासोबत आला होता. आम्ही भाजीपाला घेतला. मग केळीचे पानं घ्यायला गेलो. तिथे पण खूप गर्दी होती. केळीचे पानं संपले होते. मग तो दादा घ्यायला गेला. मग त्याने एक गठ्ठा उचलून आणला. मग आम्ही घरी आलो. शिव खूप थकून गेला. शिव बघा कसं चालतोय. मग इकडे मम्मींनी घरी साखर चतुर्थीच्या ताटाची तयारी, स्वयंपाकही केला
आणि सकाळचाही स्वयंपाक केला. माझा तर उपवास होता. बाकीच्यांसाठी भेंडीची भाजी थालीपीठं केली. इथे मसालाही करून ठेवला. भेंडीची भाजी तयार झाली. इथे मी माझ्या उपवासाची बटाट्याची भाजी करते मस्त. शिवला ही भाजी खूप आवडली. शिवनेच सर्व भाजी खाऊन घेतली, मला दिलीच नाही. त्याला खूप आवडली ही भाजी. मस्त लागत होती एकदम. मग पुरण शिजवून घेतलं. मग पुरण गाळणीतून गाळून घेतलं. आम्ही सकाळीच अर्धी तयारी करून ठेवतो, म्हणजे संध्याकाळी काही होत नाही. इथे छान व्हिडिओ झाला आहे. नक्की सांगा कसा झाला आहे.